ऑपरेशन सिंदूरमधून 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्य दलाची माहिती। पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा। सैन्य दलाची माहिती। पाकिस्तानच्या 35 ते 40 सैनिकांचा भारताच्या हल्ल्यात मृत्यू। भारतीय लष्कराची माहिती। पाकचे अनेक एअरबेसही भारताच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त। लष्कराची माहिती। पाककडून गोळी चालवल्यास आमच्याकडून गोळा चालेल। सैन्य दलांसोबतच्या बैठकीतून भारताचा थेट इशारा। ऑपरेशन सिंदूरमधून सैन्यानं 3 उद्दिष्ट पूर्ण केल्याचा भारताचा दावा। काश्मीर प्रकरणी अमेरिकेची मध्यस्थी भारतानं धुडकावली। काश्मीरमध्ये कुणाचीही मध्यस्थी नको। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं एवढंच उद्दिष्ट बाकी। भारताकडून ठोस भूमिका जाहीर। काश्मीर प्रश्नात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची उडी। काश्मीरबाबत तोडगा काढण्यासाठी भारत पाकिस्तानशी चर्चा करण्याची ट्रम्प यांची तयारी। तर काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी? विरोधकांचा सवाल। सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी। बीएसएफ कडून धावा नावाने व्हिडिओ पोस्ट। बीएसएफच्या शौर्याची झलक दाखवणारा व्हिडिओ। पाकिस्तानला धडकी भरवणारा बीएसएफचा व्हिडिओ। आयपीएल 16 किंवा 17 मे रोजी पुन्हा सुरू होण्याची शक्यता। भारत पाक मधील तणावामुळे काही काळासाठी आयपीएल सामने केले होते स्थगित। सिंधुदुर्गच्या मालवणमधील नवीन पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते पूजन। एकनाथ शिंदे, नितेश राणे, नारायण राणेंचेही सोहळ्याला उपस्थित। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या नेत्यांचा विरोध। हा कुटुंबाचा नाही पक्षाचा प्रश्न। पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता। मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचा आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन। 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू।